याच्याही पुढे जाऊन बोलून जातो, बापूजी आपण 10 वर्षामध्ये या टोप्या आता गुगलवर सर्च करणं पडतील. टोपीवाला बाबा, टोप्याची कंपनी दया म्हणे ज्ञानोबरायने आई, दया माझ्या तुकोबरायची, दया माझ्या वारकरी संप्रदायाची, म्हणून टोप्या टिकून येत भाऊ. नाही तर टोपी आजोबा नातूने सांगणं पडली, टोपीवाला बाबा असा होता भाऊ, दोतोरवाला बाबा असा होता भाऊ. आउटलाईन कट करतो आणि अभंगाच्या मूळ मुद्द्याकडे येतो. तुकोबराय बोलतात, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. आणि स्वार्थ करण्यासाठी महाराज एकटं नाही, खानदान असावी लागते. खानदान त्याला सगळ्या गोष्टीची गरज आहे भाऊ. शब्द काही काही एवढे कटू पडतात, पण त्याला इलाज नाही. साधू संत म्हणतात, परमार्थ करण्यासाठी भाऊ सांगड असावी लागते. सांगड म्हणून आमचे साधू संत म्हणतात, सांगड बांधारे भक्तीची, नारायण नामाची सांगड बांधारे, नारायण नामाची सांगड बांधारे, भक्तीची नारायण नामाची सांगड बांधारे, भक्तीची नारायण नामाची सांगड बांधारे, भक्तीची नारायण नामाची सांगड बांधारे, सांगड बांधारे भक्तीची, नारायण नामाचे न सांगड बांधारे. प्रपंच भवरा भवरा फिरतसे गरगरान सांगड बांधारे. प्रपंच भवरा भवरा फिरतसे गरगरान सांगड बांधारे. आपण या प्रपंचामध्ये फिरतोय, मी तुम्हाला असं विचारतो, प्रपंचामध्ये डोका असावं का डोक्यात प्रपंच असावा? कसं काय तुम्ही चल सांगा. काय बोललो मी? प्रपंचामध्ये डोका असावं का डोकामा प्रपंच असावा? विनोद बाबा टकटक कधी गिराणा म्हणते, आमने जर माहित राहतो तुला इथला दूर भिंकार बनवतो राहता. पण तुम्ही ती रीत सांगा कसं काय पुन्हा. प्रश्न पुन्हा टाकतो मी, प्रपंचात डोकं असावं का डोक्यात प्रपंच असावा? विठाला विठाला पंचात डोकं असावं, डोक्यात परमार्थ असावा. आपलं कसं काय ते? आमच्या डोक्यात प्रपंच आहे आणि परमार्थात डोकं आहे. विठाला विठाला कारण आम्हाला कल्पनाग्रस्त आहे महाराज. एक छोटासा दृष्टांत देतो आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणाकडे येतो. बघा, एका गावामध्ये एक धनगर काका असतो, धनगर काका. आणि त्या धनगर काकाकडे बऱ्याच मेंढ्या असतात, मेंढ्या. आणि एवढी ती श्री चालता मेंढ्या चारता चारता तड्यावर घेऊन गेले आणि एक छोटासा वाघाचं पिलू त्या मेंढींमध्ये आलं. आता मेंढींमध्ये आला, मेंढीच्या कळपात बरोबर राहिलं, मेंढींमध्ये झोपलं. दुसऱ्या दिवशी धनगर काकाने मेंढ्या सोडल्या, जंगलात गेले. असं करता 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 बरेच दिवस झाले. त्या वाघाच्या पिलूला असं वागायचं, मीच मेंढीची. एके दिवशी तळ्यावर पाणी पाजतला गेला असताना खरोखर वाघ आला आणि त्या वाघाला बघितलं, सगळ्या मेंढ्या पडायला लागल्या. मेंढ्या पडायला लागल्या, अहो मेंढी म्हटलं वाघ बी पडायला लागला. तो वाघ म्हणे त्या मेंढ्या पडण्यात त्यानं दुःख नाही मला.
मग नावल्या रावली माल ते किती राहणार निश्चित याला काहीतरी भ्रम झालेला आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या वाघाने टप धरला. पुन्हा दुसऱ्या दिवशी धनगर काका तिथं मेंढ्या घेऊन गेला. मेंढ्या पडायला लागल्या त्याला बघितल्याबरोबर. आता तो वाघ याला खुणवतो, ऐ बाकीच्यांना जाऊ दे, अर्जुना तू माझा आहे म्हणून सांगतो, अर्जुना तू माझा आहे म्हणून सांगतो. जे न सांगे माता देवकीची, जे न सांगे पिता वसुदेवाची, जे न सांगे बंधू बळी भरत्राशी, अर्जुना तू माझा आहे म्हणून मी तुला सांगतो. ऐ इकडे. त्यावेळी तो मेंढी मधला असणारा वाघ त्या वाघाला खुणावतो, दादा मला तुमची भीती वाटते. तुमचे ते अकराड विकराड डोळे, तुमचे ते अकराड विकराड दात, तुमचे ते अकराड विकराड स्वरूप मला भीती वाटते. तो वाघ म्हणतो, बावडत तू सुद्धा मी जसा आहे तसा तू आहे, पण तू आजपर्यंत मेंढीमध्ये जीवन जगला, तुला असा भ्रम झालेला आहे की मी स्वतः मेंढी आहे. संत भ्रांत काढतात बरं. भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, आत्मस्वरूप धुतले हरोनिया. संत भ्रांतात टाकत नाही. कदाचित आमच्यासारखी मंडळी भ्रांतीमध्ये टाकेल, पण साधू कधीच भ्रांतात टाकू शकत नाही. साधू भ्रांतात तर काढतात. त्या वृत्तीप्रमाणे त्या वाघानं त्याला विश्वासात घेतलं आणि तळ्याचं पाणी असं स्थिर झालेलं होतं, स्वच्छ पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये दोघांचं प्रतिबिंब दाखवलं. त्यावेळेस जो भ्रमात असलेला वाघ म्हणतो, दादा तुम्हाला जशा मिशा तशाच मला मिशा, तुम्हाला जसे डोळे तसेच मला डोळे, तुम्हाला जसे तोंड तसे मला तोंड. अरे बावडत मी जसा आहे तसा तो आहे, फक्त त्याला ती भ्रांत घालवली, कल्पनापासून त्याला बाजूला केलंय. आम्हाला कल्पनेने ग्रासलं. कुठली कल्पना? मी देह नावाची कल्पना आम्हाला भोवली महाराज, म्हणून आम्हाला आमच्या सुखाचा पत्ता सापडत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता तुला तुझ्या स्वतःचा स्वार्थ साधायचा ना, मग स्वार्थ साधत असताना इंट्युशन तुला कल्पनाही बाधा झालेला, म्हणून त्या कल्पनेलाही तुला आता सांडायचंय. अभंगाचं तिसरं साडियाचा बाप साडियाचा कोणी कल्पनेची वाट, साडियाचा कोणी कल्पनेची वाट, साडियाचा कोणी कल्पनेची वाट, साडियाचा कोणी कल्पनेची वाट, कल्पनेची वाट, साडियाचा कोणी
चांदी आता कुडी कल्पनेची वाट मार्ग आहे नीट पंढरीचा. ज्यावेळेस मी देह नावाची कल्पना जाते त्यावेळेस परिणाम असा होतो देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. म्हणून साधू संत म्हणतात चांदी आता कुडी कल्पनेची वाट मार्ग आहे नीट पंढरीचा. पंढरीची जावे सर्व सुख घ्यावे रूप ते पहावे विटेवरी. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण इथपर्यंत आलो. आता हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं नाम चिंतन करायचं अगदी प्रेमानं. बघा फक्त तुमचे 5 मिनिटं बसून आम्ही आता आमच्या डालीकडे भोजनाचा आस्वाद घेतला आणि भोजन करता करता माझं लक्ष घरात गेलं. आणि त्या दादींच्या घरामध्ये आमच्या त्या ताईनं अशा 2 बरण्या ठेवलेल्या आहेत. कीर्तन संपल्यानंतर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. नंतर आपण बरोबर जात होतो आपण. तर त्या 2 बरणींमध्ये एका बरणीमध्ये शेंगदाणे आहेत तुम्ही बी त्यांनी आणि एका बरणीमध्ये तांदूळ आहे. काय काय आहे काय काय केले त्या ताईने. एक बरणीमध्ये शेंगदाणा आहे एक बरणीमध्ये तांदूळ आहे. मी दाजी संगत त्या ताईला विचारलं ताई त्या शेंगदाणा ज्या आहेत त्या बरणीमध्ये जित्ता आहेत का मरेल. पुन्हा गरमा शेंगदाणा सांगणार मी एका निना खावाशे म्हटलं पाय म्हटलं. बरं त्या ताई ना गरजा होत्या पुन्हा गरजी होती ना शेंगदाणा. मग ते शेंगदाणे जिवंत आहेत का मेलेले आहेत. माझं कीर्तन आता संपण्याच्या बेतात आलं. जिवंत आहेत आणि तांदूळ तांदूळ मरेले आणि शेंगदाणा शेंगदाणा मरानं वेळ होते वाटत होती. काय करत करपाला काढले यामध्ये करपाला काढलं तावावर जाणं पडी म्हणजे त्यांना भाजावं लागेल. जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत शेंगदाणे जिवंत आहेत. आणि एकदा ते का भाजले आणि त्यानं मग त्यांना सांगू का तुम्ही कच्च्या शेंगदाणा जर मुठभर खातात आपण ते डोकं दुखत. आणि जर भुंजर खातात ना ते काही होत नाही.
तद्व त्या नियमाप्रमाणे साधू संत म्हणतात, जोपर्यंत हा जीव भाजला जात नाही तोपर्यंत याचं जन्म मरण पार होत नाही. आणि बाळण्यासाठी भाऊ संतांचा हवा आहे. अलगड्यामध्ये भाऊचं प्रमाण बरोबर होतं. बीज भाजवणी केली नाही, पुन्हा जन्म नाही आणि मरणही नाही. आणि भाजण्यासाठी तपे विना दैव दिगळे विना प्राप्त गुजे विना हित कोण सांगे. आमचे जनेबाई महाराज म्हणते, मी सुद्धा भाजलं गेलो. आम्ही तो अभंगच घट्यामा गांधीला घट्यामा. जनेबाई महाराज म्हणते, अरे जीवाची वासनेची लाही करण्यासाठी माझ्या नामदेवानं मला शिकवलेलं आहे. काय शिकवलं? सत्वाचे अंधन ठेविले पुण्य म्यावले. सत्वाचे अंधन ठेविले पुण्य म्यावले. सत्वाचे अंधन ठेविले पुण्य साधू संत म्हणतात, जीवनाची वासनेची जर लाही करावी असं वाटत असेल तर साधू संत म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. जीवाचं सत्य कर्म हे नामस्मरण करणं. आज आम्ही नामस्मरण करत नाही म्हणून आमच्यावर परिणाम होत नाही. मित्रांनो, साधना करा, नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानंतर, साधना केल्यानंतर परिणाम होतो. हळूहळू धाडी धाडी मार्ग मार्गाची निबडी केव उठेने एक वेळी निश्चित ठाकली. जिथून आलो आपण तिथं आज ना उद्या, आज ना उद्या, आज ना उद्या फक्त चालणं आपलं काम आहे. आपण जर घरमात बसले तू मग काही मुंगटी लंग बिडसू मुंगटी जाना है, मुंगटी जाना है, मुंगटी जाना है, मुंगटी जाना है, मुंगटी जाना है. बापू जी काही बिडसू जाना है ना आपण लागणार.